नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज देखील आपण खूप सुंदर बॅकनेक डिझाईन तयार करणार आहोत. तर त्याकरिता इथे मी बॅक पार्ट कट करून ठेवलेला आहे, ज्याची पूर्ण उंची आहे 15 इंच. शोल्डर आलेले आहेत 5.5 इंच. आर्म होल म्हणजेच मुंडा आलेला आहे 6 इंच. छाती आलेली आहे येथे 10 इंच आणि खालच्या बाजूला कंबर बॅकडाट मिळून ती देखील आलेली आहे 10 इंच. त्यानंतर आता इथे वरच्या बाजूला आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूयात. तर इथे मला माझे रेडी शोल्डर 2 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 2.5 इंचावरती एक मार्क केलं. त्यानंतर त्याच पॉईंटवरती टेपला ठेवून घेऊन खालच्या बाजूला जी माझी गळ्याची उंची आहे ती येथे मी 11 इंच घेते आहे. त्यानंतर जी खालची गळ्याची रुंदी आहे ना, ती येथे मी 3 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला इथे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. इथे मात्र तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगलीच गळ्याची उंची आणि रुंदी घ्या. त्यानंतर नॉर्मली आपण ज्या पद्धतीने गळ्याचा गोल आकार ड्रॉ करतो ना, सेम त्याच पद्धतीने येथे देखील तुम्हाला गळ्याचा गोल आकार अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे हे जे अस्तर आहे ना, त्याला ओपन करून अगदी व्यवस्थितरित्या मधोमध व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे पुन्हा फोल्ड करून घ्यायचं आहे आणि येथे हाताने असं थोडंसं टॅप करून म्हणजेच थापून घ्या, जेणेकरून आपली या साईडची डिझाईन त्याच्या समोरच्या बाजूवरती ट्रेस होऊन म्हणजेच उमटून येईल. त्यानंतर येथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवर बरोबरीची बाजू ठेवून घेतलेली आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला जसा आपल्या गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारावरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याला अगदी व्यवस्थितरित्या येथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे. येथे मी गळ्याचा आकार स्टिच करत असताना त्याच्या मध्यभागावरती त्याला बॉल पॉईंट पिन्स लावून पिन्सने सिक्युअर करून घेतलेला आहे, जेणेकरून जेव्हा आपण हा गळ्याचा आकार स्टिच करू ना, तेव्हा आपलं कापड इकडे तिकडे हलणार नाही आणि अगदी आपण जसा गळ्याचा आकार ड्रॉ केला आहे तसाच तो आपल्याकडनं स्टिच केला जाईल. आणि इथे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, मी हाताचा कसा वापर करते खालचं कापड फिरवायला जेव्हा आपण गळ्याचा आकार स्टिच करत असतो. या गोष्टी तुम्ही अगदी नवीन शिकणारे असाल तर तुमच्या नक्कीच उपयोगात येतील. त्यानंतर इथे लगेचच मी खालच्या बाजूला म्हणजेच कमरेच्या बाजूला अर्धा इंच मार्जिन घेऊन अगदी व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला सरळ शेवटपर्यंत स्टिच करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण जर स्टिच केलं तर सेपरेटली आपल्याला इथे कमरपट्टी स्टिच करायची गरज लागणार नाही. त्यानंतर इथे कमरेच्या खालच्या बाजूला जे जास्तीचं कापड आहे ना, त्याला देखील तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर येथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवून व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या येथे तुम्हाला संपूर्ण गळ्याची कटिंग कंप्लीट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण गळ्याच्या आतील बाजूस हे जे जास्तीचं कापड ठेवलं होतं ना, त्याच कापडावरती आपल्याला इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याभोवती असे छोटे छोटे कट्स तुम्हाला येथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे देऊन घ्यायचे आहेत. त्यानंतर येथे आपला असा गॅप क्रिएट झालेला असेल, त्याच गॅपमधून आपल्याला या बॅक पार्टला सरळ बाजूस पलटी करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे. इथे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच त्याला सरळ बाजूस पलटी करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे संपूर्ण गळ्याभोवती म्हणजेच दाबटीप. येथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे. जसं आपल्या गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकारावरती अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे येथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे. आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनेलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ. चॅनेलला देखील सबस्क्राईब करत जावा. का होतं ना, मला देखील समजत जाईल की हां, मी जे व्हिडिओज बनवते ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत. आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची
प्रेरणा देखील मिळत राहते. तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. त्यानंतर येथे कमरेच्या बाजूला देखील आपल्याला टॉप स्टिच म्हणजेच दाबटीप देऊन घ्यायची आहे. इथे देखील तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे. सरळ अगदी शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कमरेच्या बाजूला स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर येथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना स्टिच करून घ्यायचं आहे चारही बाजूने. तुम्ही येथे ही पद्धत न वापरता नॉर्मली बघा मी ज्या पद्धतीने तुम्हाला अस्तर आणि मेन फॅब्रिक ग्लूच्या मदतीने स्टिक करायला सांगते ती देखील तुम्ही येथे पद्धत वापरली तरी देखील चालेल. त्यानंतर इथे हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना त्याला देखील तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे. जर तुम्ही इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना फॅब्रिक ग्लूच्या मदतीने स्टिक केलं असेल तेव्हा देखील जे जास्तीचं कापड उरतं त्याला देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अशाच पद्धतीने अगदी व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे जे आपले दोन्हीही साईडचे बॅकडाट आहेत ना त्याला तुम्हाला इथे स्टिच करून घ्यायचं आहे. इथे मी तुम्हाला एकच बॅकडाट स्टिच करून दाखवते आहे. सेम तुम्हाला याच पद्धतीने जो आपला दुसऱ्या साईडचा बॅकडाट असेल ना त्याला देखील अगदी व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून रेडी करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला आपली सेंटर लाईन म्हणजेच मध्य लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आता इथे मी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे आणि तिला आता आपल्याला ही जी आपली गळ्याची कडा आहे ना त्याच कडावरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या ठेवून घेऊन मग संपूर्ण गळ्याभोवती त्याला इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे. फक्त तुम्ही जी कोणतीही लेस यूज करणार असाल त्या लेसला घेऊन आपण हा जो गळा स्टिच करून रेडी केलेला आहे त्याच गळ्याच्या कडावरती ठेवून घेऊन तिला स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता सेम मी तीच लेस घेतलेली आहे आणि त्याच्यासमोर अंदाजे अर्धा ते 1 इंच गॅप ठेवा आणि अशा पद्धतीने जसा आपला पहिला गळ्याचा आकारावरती आपण लेसला स्टिच केलं होतं सेम त्याच आकारात ही जी दुसरी लेस आहे त्याला देखील अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला इथे स्टिच करून घ्यायचं आहे. आणि सेम तुम्हाला याच पद्धतीने जी या गळ्याची समोरची बाजू दिसते ना तेथे देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याच्या भोवती अशा पद्धतीने लेसला स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर येथे बघा ही जी आपली सेंटर लाईन म्हणजेच मध्य लाईन आपण ड्रॉ केली होती ना स्टार्टिंगला बघा लेस स्टिच करण्यापूर्वी त्या लाईनवरती आल्यानंतर म्हणजे त्याच्या थोडंफार जवळ आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अशा पद्धतीने या लेसला अगदी व्यवस्थितरित्या मधोमध फोल्ड करून घ्यायचं आहे. शक्यतो तुम्ही येथे जी लवकर लेस दुमडली जाईल म्हणजेच फोल्ड होईल अशाच लेसचा यूज करा. कारण की म्हणजे येथे ती व्यवस्थितरित्या लेस जर फोल्ड झाली तरच आपल्या गळ्याचा आकार छान दिसेल. येथे बघा जी माझी मध्य लाईन आली होती तिथे मी व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे या लेसला अगदी व्यवस्थितरित्या मधोमध फोल्ड करून घेतलेला आहे. त्यानंतर ज्या ठिकाणी फोल्ड आला आहे तेथे नीडल म्हणजेच सुईला आतील बाजूस तशीच ठेवून घेऊन फक्त आपल्या या बॅकपार्टला फिरवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर बॅकपार्टला फिरवल्यानंतर येथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे या लेसला खालच्या बाजूवरती स्टिच करत अगदी शेवटपर्यंत म्हणजेच कमरेच्या बाजूपर्यंत तुम्हाला सरळ शेवटपर्यंत तिला स्टिच करून घ्यायचं आहे. आणि मी येथे तुम्हाला पुन्हा एकदा सांगेल सेम तुम्हाला याच पद्धतीने त्याच्या समोरच्या बाजूला देखील लेसला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे येथे तुम्हाला स्टिच करून रेडी करून घ्यायचं आहे. आणि येथे तुम्ही पाहू शकता मी त्याच्या समोरच्या बाजूला देखील तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच सेम या लेसला स्टिच करून ही ब्लाऊज डिझाईन कंप्लीट केलेली आहे. आणि येथे तुम्ही पाहू शकता आपल्या डिझाईनचा फायनल लुक किती सुंदर दिसतोय बघा. त्याच्या मध्यभागावरती मी असे 3 पॅच स्टिच केलेले आहेत जेणेकरून आपल्या गळ्याच्या आकाराला आणखीन शोभा यावी. हे मात्र ऑप्शनल असणार आहे. तुम्हाला हवं असेल तरच तुम्ही पॅच स्टिच किंवा स्टिक करू शकता. नाही केले तरीही काही हरकत नाही. तरीच देखील आपल्या गळ्याचा आकार खूप सुंदर दिसून येतो.
आणि तुम्ही जर आणखीन चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करून सपोर्ट करा. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.